खोटं बोलायचं नाही, डायरेक्ट घरामधून आला आपण और हम बारिश में भीग रहे, मेरी टिकली नहीं दिख रही गए। हैप्पी बर्थडे टू यू मी। हाय हॅलो नमस्कार, सो कशा आहात मंडळी। सो आज आहे माझा बर्थडे। सो एक वेळेस मी स्वतःच मला विश करून घेते, हॅपी बर्थडे टू मी। सो सकाळ झाली आहे, तर रोजच्या प्रमाणे रोज ही आपली सुरुवात झाली आहे किचनमधून, कारण किचनमधून आपल्याला पूर्ण कामे करावं लागतात। सो आता मी बनणार आहे जेवायला। आता इकडे शेपूची भाजी, थोडंसं वरण भात आणि चपाती बनणार आहे। सो करूया स्टार्ट आता आपल्या दिवसाची सुरुवात इथं। खरं सांगायला गेलं तर बड्डे वगैरे काहीच नसते, रोजच्या दिवसाप्रमाणे हेच दिवस तसेच असतात सेम, फक्त की या खुशीमध्येच माणूस होतो की माझं बड्डे येत आहे, बड्डे येत आहे। पण त्यांना काय, आपल्याला काय माहिती असतं की आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष पूर्ण कमी होत आहे। तरी भारी वाटतं ना, असं मस्त सगळेजण आपल्याला विश करतात, स्टेटस ठेवतात, त्यानंतर केक गिफ्ट्स असं भेटतात ना, त्यामुळे खूप खुशी वाटते। सो बघूया आज माझं काय होतं बर्थडे, कारण सगळे प्लॅनिंग माझे फ्रेंडच करत आहेत, तेच मला सरप्राईज देणार आहेत। सो मला लिटरली काहीच माहिती नाही आहे। आज बर्थडे है मेरा, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे। सो गाईस इकडे आता मी रेडी होत आहे, कारण मला जायचं आहे हेअर वॉशसाठी, आणि हे हायलाईट आहे ना ते पूर्ण ब्लॅक करून घ्यायचे, जे की मला माझ्या फेसवरती छान दिसत नाही। तर आपण जाऊया तिकडे, मी दाखवते पुढे तुम्हाला आता। सो गाईस आता मी इकडे आले आहे माझं हेअर कलर करण्यासाठी। व्हिडिओ बनवायला कधी टाकणार आज बघा रात्री। ए माझं गिफ्ट काय आणलेस दाखवू मला गपचिप। मी आणले नाही का तुझ्या, तिला काहीतरी आणले त्या पिशवीमध्ये आहे, तिथं कुठे की पिशवी आहे खाली होईल मेन्स फॅशनची आहे। हा सर मी काहीतरी गिफ्ट आणायला लावलेलं घेऊन ग। आई 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 नाही आणलं मला। किती जण आलेत ग माझ्या बर्थडे साठी, हे बघ। हाय सो फाइनली इकडं हा माझा सो अब हम जाते हैं। थैंक यू सर। बाय। तू का केस दाखवलीस मध्ये मध्ये। बाय शुभ्या बाय। आमची कोमल सगळ्यात पहिलं केक घेऊन आली आहे। हो ना मग वाव छोटासा। हा नाही बस झालं, जास्त पण मोठं नको ग, वेस्ट होते। छोटासा आणलाय केक, गिफ्ट पण आणली आहे तिनं, ह्याच्यावरच नजर आहे आमची फॅन बंद कर। आता फायनली वेळ आली आहे, कोमल मला गिफ्ट द्यायला आहे। कोमल लवकर का तिनं पिशवी घेऊन आल्यापासून पिशवीच्या मागे लागले मी। हे घे ते दे आम्हाला हात लावून वगैरे काय माझ्या हाती पर्स आणले इथं आहे। जरूर घे ना। जल्दी जल्दी निकाल। वाव इथं चमकला आले, मॅच पण होणार आहे ड्रेसला 100%। निकल बाई निकल। तर हे इतकं छान गिफ्ट आणले आहे आपल्याला कोमलने, थँक्यू। पैसे आहेत का मध्ये? आवडलं का तुला माहिती आहे का? वा, पर्स कधी पण असं देऊ नये, मध्ये पैसे टाकून बरोबर आहे का? नक्की सांगा। छान आहे पर्स, ड्रेसला मॅच व्हायला आहे ना। थँक्यू गाईस। इकडं माझी वणणी निघते, 1 मिनिट। इकडं माझी मेकअप लागेल।
सो गाईज फायनली आता मी रेडी होऊन मस्त निघाले आता माझ्या बर्थडेचं सेलिब्रेट करण्यासाठी. इकडे वैशू पण आली आहे. वैशू कुठे गेलीस? इकडे वैशू पण आली आहे. सो वैशू माझाच बर्थडे, तुला कसं वाटतंय? छान वाटतं. विश कर की मला माकडे. थँक्यू सो मच. सो आता आम्ही निघालोय बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आता आम्ही जाऊया लोकेशनवरती जाऊन मी तुम्हाला नक्की दाखवेल की माझं लग्न कसं झालंय. सो बाय. सो इकडे खूप पाऊस पडला है. ये देखो इधर खड्डा खड्डा बहुत है. इधर खड्डे में पैर रखकर जाना पड़ रहा है. ऊपर से बारिश आ रही और हम बारिश में भीग रहे हैं. मेरी टिकलीच नहीं दिख रहे गए. खरं सांगायला गेलं तर मला सरप्राईज द्यायलाच पाहिजे सगळे फ्रेंड. आणि सरप्राईज सगळं मीच प्लॅन करायला की कुठं काय करायचंय काय नाही. अजून काही केक सुद्धा आणला नाही तिने. अजून मला कॉलवर सांगल्यात की मी केकच आणलो नाही. काय करू हे सरप्राईज आहे. काहीच वाटणार गेलं मला सरप्राईज सारखं. एक तर पाऊस पडायला वरून असले चिक्कूल आणि माझं व्हाईट कलरचा ड्रेस. वाव शो ब्युटिफुल. इकडे आम्हाला घरापाशीच ऑटो भेटला आहे. इथंच आहे. ऑटोमध्ये खूप पाणी पडलं आहे. ऑटोवाला मामा आता दुकानं बंद करणार आणि आम्हाला घेऊन जाणार स्टिकॉन. हो घेऊ. सो गाईज आता आम्ही पाऊस डोंगर सगळं पार करून आम्ही पोहोचलो आहोत आमच्या लोकेशनवरती. तिकडे मग आम्हाला अशी करू बघते बघा. सो सरप्राईज होता म्हणे माझा, पण मला सरप्राईज म्हणून काही कळलंच नाही. केक आलं पण नाही. मी इथे येऊन बसलो तर आता केक आणायला गेले. सगळं झालंय. सगळं माझ्या ह्याच्यासारखं झालंय. आता बोलून पण पडायला लागले. तिकडे बघू शकता आपले बोलून पण पडायला लागले. आपले डेकोरेशन पण सगळं खराब व्हायला आले. पण अजून माझा बर्थडे नाही झालाय. कमिंग सून. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू मी. सगळेजण म्हणा. मी सगळ्यांकडून एक मेसेज घेणार आहे. सो बघूया की माझी फ्रेंड मला काय मेसेज देतात. जिओ जरूर सांग. ओके मी काय देणार. तिकडं बघून तर मन ग. तिकडं बघून तर बर्थडे. तुला काय संदेश द्यायचा ग माझ्या लाईफ किंवा काहीतरी कशाबद्दल तरी. खूप मोठी हो. आणखी यशवंत हो. धन्यवाद. मोठी तर व्हायला लाव ग. म्हणजे पैशात ग आर्थिक स्थिती. ओके ओके ओके. वैशी विचार कर आता. सांग तुला काय मेसेज द्यायचं मला. काय नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच काय फेमस हो. आणखीन आम्हाला विसरू नको फेमस झाल्यावर. बर. सो चला आता आपण काही फोटोज वगैरे काढूया. काहीतरी पोटा पाण्याचं बघूया. मग नंतर आम्ही भेटू तुम्हाला. सो कुठून खोटं बोलायचं नाही. डायरेक्ट घरामधून आला आपण इथं. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत बोल काय बोलायचं असल्यास. सो फायनली आज मी स्वतःला एक गिफ्ट देत आहे. तुम्हाला कळत असेल की मी कोणत्या शॉपमध्ये बघू शकता म्हणून. सो मी आज एक रिंग घेत आहे माझ्यासाठी. खूप खुशीची आहे. थोडं लगेच आहे. थोडं कर दे की. बाहेर जास्त पैसे जाते. एवढं मेहनत करून घेतलाय. त्याचे पैसे मधाचे टेक्निक बघा. एखादी घालायची पॅन्टीमध्ये.
माझ्याकडं. बस तुझ्याकडं. 31 रुपये जमा करून दे. चला, मन कसं झालं तुझं असं नाही घेऊन? खूप भारी वाटलं. घ्यायचं का मग भाजी पार्सल घरी खायला? तुझी इच्छा. व्हेज मध्येच नॉनव्हेज. सगळं शॉपिंग झालंय, आता घरी जेवायला काय घेऊन जायचं याचा आम्ही बघतो. विचार चाललाय व्हेज मध्येच खायचं आहे आज काहीतरी आम्हाला. हे बघा आमचं उदगीर, छत्रपती शिवाजी महाराज. आज बड्डेची शॉपिंग झाली आणि आपल्या महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय पुढे घराकडे. बघू शकता गर्दी. आपल्या उदगीरमध्ये ट्रॅफिकचं सिग्नलचं पालन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज. इथं काम ते चालू आहे. लाईट जास्त नाही ना इथं? लाईटच नाही जास्त. काम चालू आहे नीट. असं काम बघायचं. फोटो पण काढत आहे बड्डेच्या दिवशी महाराजासोबत. काय झालेलं आहे आमचे फोटो वगैरे काढणं सगळं इथं. आमचं दर्शनही झालं आहे. सो चला आता निघूया. चला, हे बघा माझी आई इथं थांबली आहे. कसलं वारं दिसतंय ते. ट्रॅफिक चालू आहे रोड. ये वा कुत्रा इथं. झालं मन शांत. अशा प्लॅटिन घालून काय तर घ्या म्हणाले तर घेणार. बघा फोटो यायचं. चला चला, झाले फोटो वगैरे काढून. बघा ट्रॅफिक तेन चालू आहे तर रोल बिल सगळं पालन. आमच्याकडे गाडी नाही आज म्हणून आठवणच आला. बघू शकता गरीब आहे आमची. मॅडम तर काय अंगठी घेतल्यात आज बड्डेची. हे बघ हे हात आहेत ना किती छान दिसतात ना. हो खूप छान दिसतात माहिती आहे. हे हात गोरे दिसायलेत ना. हे तू काळी दिसतालीस काळी. ते गोरे दिसलेलेत ना हात गोरे. हा आटोमध्ये काळा दिसताले. अरे हो बघ होत आहे गोरे दिसलेले गोरे. पद्धत बघा पडायची. सो गाईस, आजचा पूर्ण डे बड्डे वगैरे करण्यामध्ये सगळं आज गेला आहे. सो भेटूया लवकरात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. ह्या व्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला तर मी नक्की डेली व्लॉग करत राहील. सो बाय आणि थँक्यू की इतके छान मला विश केलं सगळेजण त्याबद्दल. सो हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.